श्री स्वामी समर्थ. मुलांची सतत चिंता वाटते का? स्वामींचा हा संदेश नक्की ऐका. तुमच्या मुलाचं भविष्य कसं असेल याची सतत चिंता वाटतंय का? तर हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते, पण मुलांसाठी प्रेम, योग्य संस्कार आणि स्वामींवरचा विश्वास आपल्या हातात नक्कीच असतो. आईवडिलांच्या आयुष्यात अशी एक चिंता असते जी कितीही प्रयत्न केले तरी मनातून पूर्णपणे जात नाही. माझ्या मुलाचं भविष्य कसं असेल? मुलं सुखी राहतील ना? त्यांना आयुष्यात योग्य मार्ग मिळेल ना? त्याचं शिक्षण, करिअर, मित्रपरिवार सगळं व्यवस्थित होईल ना? असे कितीतरी प्रश्न आईवडिलांच्या मनात सतत सुरू असतात. कधी मुलं आपलं ऐकत नाहीत तेव्हा चिंता वाढते. कधी त्यांच्या अभ्यासाची काळजी वाटते, कधी त्यांच्या भविष्याची, आणि कधी तर कारण नसतानाही मनात एक अनामिक भीती निर्माण होते. पण अशा वेळी स्वामी समर्थांचा एक संदेश मनात ठेवा. चिंता करू नकोस. तुझं कर्तव्य प्रामाणिकपणे कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तर स्वामी भक्तांनो, मुलांसाठी काळजी करणं स्वाभाविक आहे, पण काळजी आणि चिंता यात फरक असतो. काळजी आपल्याला योग्य कृती करायला शिकवते, पण सततची चिंता आपल्या मनाची शांतता हिरावून घेते. म्हणून मुलांच्या भविष्यासाठी प्रयत्न जरूर करा, पण प्रत्येक क्षण भीतीमध्ये जगू नका. मुलांना चांगले संस्कार द्या, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. त्यांच्या चुका झाल्या तर त्यांना समजावून सांगा. कारण मुलांना फक्त सुविधा नको असतात, त्यांना आईवडिलांचा विश्वास आणि आदरही हवा असतो. कधी मुलं चुकतील, कधी त्यांना अपयश येईल, कधी ते आपल्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाहीत, पण त्याचा अर्थ त्यांचं भविष्य खराब होणार आहे असा नाही. प्रत्येक मुलाचा प्रवास वेगळा असतो, म्हणून दुसऱ्या मुलांशी आपल्या मुलांची तुलना करू नका. पहा, तो किती पुढे गेला, तू का नाही, असं म्हणण्याऐवजी मुलाला सांगा, तुझ्यावर आमचा विश्वास आहे, तू प्रयत्न करत राहा, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हे काही शब्द मुलाच्या मनात किती मोठी ताकद निर्माण करू शकतात त्याची कल्पना कदाचित आपल्याला नसते. आणि जेव्हा मनात मुलाच्या भविष्याची चिंता वाढते तेव्हा काही क्षण शांत बसा. स्वामींचं नामस्मरण करा, मनापासून प्रार्थना करा. स्वामी, माझ्या मुलाला योग्य बुद्धी द्या, योग्य अयोग्य ओळखण्याची शक्ती द्या, चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या, आणि आम्हा पालकांना त्याला योग्य मार्गदर्शन करण्याची बुद्धी द्या. कारण मुलांसाठी आपण प्रत्येक संकट दूर करू शकत नाही, पण त्यांना संकटाचा सामना करण्यासाठी मजबूत बनवू शकतो. त्यांच्या प्रत्येक पावलावर आपण सोबत राहू शकत नाही, पण त्यांना योग्य दिशा देऊ शकतो. त्यांचं संपूर्ण भविष्य आपल्या हातात नाही, पण आज आपण त्यांना जे संस्कार देतो, जे प्रेम देतो आणि जो विश्वास देतो त्याची किंमत नक्कीच मोठी आहे. म्हणून मुलांबद्दल चिंता वाटली की स्वतःला एक प्रश्न विचारा, मी आता चिंता करत आहे, मी माझ्या मुलासाठी काही सकारात्मक कृती करत आहे. जर काही करता येत असेल तर ते करा. मुलाशी बोला, त्याचं म्हणणं ऐका. गरज असेल तर शिक्षक, तज्ज्ञ किंवा विश्वासू व्यक्तीची मदत घ्या. आणि जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी सोपवा. कारण श्रद्धा म्हणजे सगळ्या समस्या आपोआप नाहीशा होतील अशी अपेक्षा नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती काहीही असो, मी योग्य प्रयत्न करेन आणि मनात आशा ठेवेन. म्हणून स्वामी भक्तांनो, मुलाच्या भविष्यासाठी काळजी घ्या, पण त्यांच्या भविष्याची भीती मनात घेऊन आजचा आनंद गमावू नका. आज तुमचं मूल तुमच्या सोबत आहे. आज त्यांच्याशी प्रेमाने बोलण्याची संधी आहे. आज त्याला योग्य मार्ग दाखवण्याची संधी आहे. आज त्यांच्यासोबत काही सुंदर क्षण जगण्याची संधी आहे.
हीच संधी महत्त्वाची आहे. उद्याची चिंता उद्यावर सोडा. आज प्रेम द्या, आज संस्कार द्या, आज विश्वास द्या, आज योग्य मार्गदर्शन द्या आणि स्वामींच्या चरणी मनापासून म्हणा, स्वामी समर्थ, माझ्या मुलावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. त्यांच्या आयुष्यात योग्य मार्ग, चांगली माणसं आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळू द्या आणि त्यांच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नात आम्हाला त्यांची साथ देता येऊ द्या. लक्षात ठेवा, मुलांसाठी केलेली प्रार्थना कधीही छोटी नसते. मुलांसाठी दिलेला संस्कार कधीही वाया जात नाही आणि मुलांवर ठेवलेला विश्वास त्यांच्या आयुष्याची मोठी ताकद बनू शकते. म्हणून आजपासून मुलांची चिंता करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं कर्तव्य करा, बाकी स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा, मुलांना प्रेमाने योग्य दिशा द्या आणि मनात विश्वास ठेवा की प्रत्येक दिवस काहीतरी शिकवण्यासाठी येतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.